कोविड परत येतोय का? हो, येतोय, पण घाबरायचं कारण नाहीये. आपल्या परंपरेनं दिलेले आज एक आपण बघणार आहोत हस्तमुद्रेतील प्राणमुद्रेचा अभ्यास, त्यासाठी बघणार आहोत. मी मनीषा, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. हस्तमुद्रेच्या सहाय्याने केली जाणारी प्राणमुद्रा आज आपण बघणार आहोत. जलतत्व आणि पृथ्वीतत्व हे अग्नितत्वाच्या एकत्र भिडवायचं आहे आणि त्यातून केली जाणारी जी मुद्रा असते तिला प्राणमुद्रा असं म्हटलं जातं. अग्नितत्व, जलतत्व आणि पृथ्वीतत्व हे तिन्ही तत्व एकत्र आणायचे आहेत आणि ही अशी केली जाते, तिला म्हटलं जातं प्राणमुद्रा. प्राणमुद्रा केल्यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढायला खूप चांगल्या पद्धतीनं मदत होते. शरीरामध्ये नवीन चैतन्य निर्माण होतं, उत्साह येतो. तुम्हाला तहान भूक लागली असेल तर त्याची जाणीव जास्त वेळासाठी होत नाही. तुम्हाला रोगप्रतिकारक शक्ती वाढल्यामुळे तुम्ही सहज पद्धतीने कुठेही वावरू शकता. नवीन चैतन्य निर्माण होतं, उत्साह निर्माण होतं आणि करायला अतिशय सोपी अशी ही मुद्रा आहे. तुम्ही ही 10 मिनिटांसाठी करू शकता. जेवणानंतर जरी ही मुद्रा केली तरी सुद्धा चालत आहे. तर अशा ह्या सहज सोप्या केल्या जाणाऱ्या प्राणमुद्रेचा अभ्यास करायचा आहे आणि आपल्याला रोगांपासून बचाव करायचा आहे. माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.